महापालिकेची निवडणूक झाली, नव्याने काही बरेच लोक निवडून आलेत. त्यांच्याकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा आहे. कारभारी हे निवडून आले आहेत, त्यांनी लोकहिताची कामे करावीत. काही जणांना कारभारात डल्ला मारण्याची सवय आहे. कारभार म्हणजे अनेक योजनांची कार्यवाही करणे आणि चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कारभाराला विरोध करणे हे आवश्यक आहे. परंतु सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचा पूर्वीचा कारभार पाहता त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. कारण बऱ्याच जणांना सत्ता कुणाचीही असो त्यात हस्तक्षेप करून आपल्या सकट म्होरक्यांचे भले करून घेण्याची इच्छा असते. कारभार चांगला होईल, विकास करू असं आश्वासने दिली जातात. तीच ती आश्वासने परत परत दिली जात असल्याने नक्की कुणाच्या हिताचा कारभार होत आहे हे लक्षात घ्यावे लागेल. आता तर वर्षानुवर्षे सत्तेत असणारी काँग्रेसची मंडळी पुन्हा भाजपाबरोबर सत्तेत दावेकरी झालेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि महापालिका चालवणाऱ्या भाजप नगरसेवक आणि त्यांच्या मनपातील प्रमुख नेत्यांना खरंच लोकहिताचा कारभार करावयाचा असेल तर आत्मपरीक्षण करावे लागेल. पैसे घालून निवडणूक लढवून विजयी झालेल्या नगरसेवक आणि त्यांच्या नेत्यांना घातलेले पैसे काढून घेण्याची धडपड असते. त्यात कारभाराचे 3-13 झाल्याचे दिसून आले. कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी झालेली हाणामारी लोक विसरलेले नाहीत. पुन्हा त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. त्यातून महापालिकेचा कारभार कोणत्या दिशेला जातो हे लक्षात येईल. परंतु सत्तेत सारं काही आलबेल नसतं. त्यात विरोधक आणि सत्ताधारी सामील असतात. काही विषयांची चर्चा प्रसारमाध्यमातून वेळोवेळी होत आले. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पारदर्शक पद्धतीने पूर्तता होईल, अन्यथा मागचा अनुभवच लोकांना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.